फ्रेंड्स, आज आपण कटोरी कटिंग करताना कोणकोणत्या काळजी घ्यायच्या ते पाहणार आहोत। आता सर्वप्रथम हे पेपर कटिंग आहे। जे पेपर कटिंग वरती आपण कटोरी या ठिकाणी वाढवून घेतले आहे। साधारणतः आपण जेव्हा कटिंग करतो त्यावेळेस हा आकार फक्त असा असतो। या खाली आपण 2.5 इंचाने हा कटोरी वाढवलेला आहे। साधारणतः 36 छाती या मापासाठीचा हा कटोरी आहे। आता कटोरी आपण जरी परफेक्टली तो कटिंग केला पेपर वरती तरी देखील त्याचं कपड्यावरती फॅब्रिकवरती कटिंग हे फार महत्त्वाचं असतं। कारण हे अस्तर आहे, या अस्तरवरती उभे आणि आडवे धागे असतात आणि या धाग्यांच्या नुसार आपल्याला हा कटोरी ठेवावा लागतो। बहुतेक वेळा असं होतं की ब्लाऊज शिवल्यानंतर कटोरी जो आहे तो या साईडने दबला जातो, व्यवस्थित दिसत नाही तो। मग त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। आता या ठिकाणी आपण बघतोय, या ठिकाणी गळ्याची बाजू आहे आणि हा राऊंड शेप आहे। राऊंड शेपचा विचार न करता आपल्याला फक्त गळ्याच्या बाजूचा विचार करायचा आहे जेव्हाही आपण ब्लाऊज पीसवरती कटोरी कट करतो। पेपरवरती तर काही प्रश्नच नाही येते, पण जेव्हा आपण ब्लाऊज पीसवरती कटिंग करतो त्यावेळेस आपण गळ्याची बाजू जी आहे ती अशा पद्धतीने ठेवायची जेणेकरून ती स्ट्रेच होणार नाही। साधारणतः आपण जेव्हा हे कपडे जो कपडा आहे तो आपण या ठिकाणी स्ट्रेच केला, साधारणतः सरळ बाजूने किंवा आडव्या बाजूने कपडा स्ट्रेच होत नाही, पण जर आपण क्रॉस ओढला तर मात्र तो स्ट्रेच होतो। अशा प्रकारे साधारणतः अशा प्रकारे कपडा जर आपण क्रॉस जर ओढला तर तो स्ट्रेच होतो। अशा प्रकारे आपल्याला असा स्ट्रेच होणारा कपडा आपण गळ्यासाठी वापरणार नाही आहोत। म्हणजे आपण जेव्हा कटोरी कट करू त्यावेळेस तो आडव्या धाग्यांच्या लाईनमध्ये हवा किंवा उभ्या धाग्यांच्या लाईनमध्ये हवा। म्हणजे हे जे दोन टोकं आहेत, गळ्याच्या साईडचे टोकं जे आपण बघतोय ते टोकं स्ट्रेच झाले नाही पाहिजेत। अशा पद्धतीने आपल्याला हा कटोरी टाकायचा असतो। तुम्ही हा कटोरी असाही टाकू शकता किंवा तो या ठिकाणी असाही टाकू शकता। फक्त लक्षात एवढंच घ्यायचं की या गळ्याची जे दोन्ही टोकं आहेत ते टोकं मात्र त्या ठिकाणचा कपडा जर आपण स्ट्रेच केला तो स्ट्रेच होणार नाहीये। साधारणतः समजा आपण असं जर टाकला तर या ठिकाणी बघा हे दोन्ही हा स्ट्रेच होत आहेत। तर असा कपडा न घेता आपल्याला जी पोझिशन आहे कटोरीची ती अशा पद्धतीने टाकायची की म्हणजे दोन्ही टोकांचा कपडा आपण जर स्ट्रेच केला तर तो स्ट्रेच झाला नाही पाहिजे। आता साधारणतः आपण अशा पद्धतीने टाकून घेतलाय, तर याला बाहेर आपण आउटलाईन करून घेऊया। अशा प्रकारे साधारणतः राऊंड शेप वरती पण हे आखल्यानंतर आपण हे कटिंग करून घेऊया। या ठिकाणी पाहिलं तर आपण हे दोन्ही भाग स्ट्रेच करून बघूयात, ते होत नाही। या ठिकाणी बघितलं तर नाही, अशा प्रकारे पाहिलं तर मग कपडा तो स्ट्रेच होते। अशा प्रकारे आपण अस्तर कट केलंय। त्यानंतर आता ब्लाऊज पीस कट करताना देखील आपण या सर्व काळजी घ्यायची आहे। या ठिकाणी हा ब्लाऊज पीसचा कपडा आहे आणि हे आपण कटिंग केलेलं अस्तर। ज्या प्रकारे आपण न स्ट्रेच होणाऱ्या साईडवरती आपण गळ्याचा आकार टाकलाय तसंच आपण आकार या ठिकाणी पण टाकणार आहोत। आता या ब्लाऊज पीसवरती व्यवस्थितरित्या उभे आणि आडवे धागे दिसत आहेत, जेणेकरून अस्तरवरती दिसत नाही तेव्हा आपण चेक करून घेतलं होतं। आता या ठिकाणी आपण व्यवस्थितरित्या ब्लाऊज पीस अस्तरचा कपडा व्यवस्थित टाकून तो आपण कट करू शकतो। या ठिकाणी सरळ लाईनमध्ये जर आपण टाकला तर आपल्याला चेक करायची देखील गरज राहणार नाही। आपण हा कटोरी कट करून घेऊया। अशा प्रकारे आपण कटोरी कटिंग करताना कोणकोणत्या काळजी घेतल्या पाहिजेत ते पाहिलं। हे आहे कटोरीची साईड ब्लाऊज पीस आणि हे आहे कटोरीचं अस्तर।